फक्त बैलगाडा शर्यत. आज एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. मी सुनील भीमराव तोरणे, गाव घरणिकी. तर मी पोतराज कलावंत आहे. आज महाराष्ट्रभर माझे कार्यक्रम असतात आणि त्या ठिकाणी मी कार्यक्रम करतो. आणि कार्यक्रम करत असताना घरणिकीचं नाव सांगितलं. घरणिकीचं नाव कोणी विचारतं आम्हाला की तुम्ही पोतराज कोणत्या गावचं, पोतराज कलावंत. तर ते म्हणतात, आम्ही जर सांगितलं त्यांना आमचं गाव घरणिकी, तर ते डायरेक्ट असे म्हणतात की तुम्ही घरणिकीचा जो राजा आहे, जो बैल पळतो, जो वेगाचा बादशाह आहे, त्या गावचं तुम्ही आहे का. तर आम्ही त्यावेळी ऐकल्यानंतर आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या बैलाचं नाव, आमच्या गावाचं नाव घरणिकीच्या राजामुळे एवढ्या लांबपर्यंत झालेलं आहे. संपूर्ण जगामध्ये आज राजाचं नाव गाजत आहे. आणि राजाने आता सलग 5 मैदानं, या ठिकाणी राजाने सलग 5 मैदानं मारलेले आहेत, जिंकलेले आहेत. तर असाच आमच्या राजानं मैदान जिंकत राहावं, माझी स्वतःची अशी इच्छा आहे की 51 नाही तर 101 किंवा प्रत्येक मैदान हे आमच्या राजानं जिंकावं आणि आमचा राजा, घरणिकीचा राजा अजिंक्य राहावा, अशी माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे. आज त्या राजानं असं दिवस काढलं, त्याची घरची परिस्थिती, आणि हा राजा हा विकत आणलेला बैल नाही, तर घरामध्ये काबाड कष्ट करून अगदी हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्या राजाचा सांभाळ केला आहे आणि घरच्या गाईचा तो खोंड आहे. आणि मी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करतो की ही जी आपली पारंपरिक ही खिलारी बैल आहेत किंवा खिलारी गाय आहेत, ह्याचं सुद्धा आपण संगोपन केलं पाहिजे. आज एका राजामुळं आज घरची गाय, घरच्या गाईला आज आपण दुसरी पण दुधासाठी जनावरं ही करतो, सांभाळतो, पण जी खिलारी गाय आहे आणि त्या खिलारी गायचं त्यांनी सांभाळ करून आणि तिला ते खोंड झाला आणि त्या खोंडाच्या पायामध्ये लक्ष्मी. आज त्या राजाचं बगल तिकडं नाव आहे आणि बगल तिकडं राजाची चर्चा आहे, राजाची हवा आहे. म्हणून आमच्या राजाला आम्ही शुभेच्छा देतो. आणि एवढ्या हालाकीत त्यांनी सांभाळ केला त्याचा, अगदी चटणी भाकरीचा. आज मी कलावंत आहे, आज मी सिंगिंग करतो, गायक आहे. माझी यूट्यूबला आपलं चॅनल आहे SST म्युझिक सुनील पोतराज, तुम्ही सर्च केलं तर आपलं सगळी कार्यक्रमाची लिस्ट येते. आता ह्या मी का सांगतोय की मला सुद्धा राजाचा अभिमान आहे आणि राजाचं गाणं मी ऐकलंय की चटणी भाकरीचा बैल ही राजाची, त्याचं राजाला नाव पडलेलं आहे, म्हणजे गरिबाचा बैल. आणि गरिबाच्या बैलातून, गरिबीतून सुद्धा माणसाची प्रगती होते. किंवा आज त्या घराचं किंवा त्यांच्या कुणाचंही नाव नव्हतं, पण आज त्या राजामुळं सगळ्यांचं नाव झालं. आणि राजा मैदान ज्यावेळी मारून येतो, ज्यावेळी तो नंबर घेऊन येतो, त्यावेळी आलेल्या पैशाचा सुद्धा जो विषय आहे, त्याचे कोण सुद्धा त्याची अपेक्षा करत नाहीत किंवा त्याच्याबद्दल सगळ्यांना अभिमान आहे. आणि राजाबद्दल आज राजा जर निघाला तर राजावर आमच्या गावातली सगळी येतो म्हणते ती, सगळ्यांना त्याची आवड आहे. आणि राजाबद्दल सगळ्याच्या मनात आपुलकी आहे, प्रेम आहे. आणि राजाबद्दल असंच प्रेम राहणार. मी या ठिकाणी सुनीलभाऊ तोरणे पोतराज या ठिकाणी राजाला पुन्हा एकदा जसं 5 मैदान मारलं तसं कायमच मैदान मारावं आणि घरणिकीचं नाव मोठं करावं हे शुभेच्छा देतो. धन्यवाद. विश्वनाथ विठ्ठल मंडले माझं नाव, राहणार घरणिकी. बऱ्याच ठिकाणी राजाचा नावाचा वाजागाजा झालेला आहे आणि संपूर्ण भारतामध्ये राजाचं नाव झालेलं आहे. आम्हाला बाहेरनं सुद्धा लोकांचे फोन येतात, भाऊ तुमच्या घरणिकीच्या राजाचं काय वैशिष्ट्य आहे. असं शब्द आला का आमचा एकदम छाती आनंदाने फुलते. आणि खरोखरच राजानं 5 मैदानं मारली, माझ्या मते ते त्याने 101 सेंचुरी मारावी असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि राजाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि असेच पुढे वाटचाल करावी हीच परमेश्वरचर्य प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. माझं नाव प्रकाश किसन जाधव,
मी प्रतिष्ठित किराणा व्यापारी आहे. आमच्या गावचं नाव प्रसिद्धीस आणणारा राजा हा बैल आहे. या राजाच्या नावामुळं महाराष्ट्रात नव्हे भारतात आमच्या घरणिकीचं नाव नावारूपाला आणलेलं आहे. असा हा गावाला लाभलेला गोरगरिबांचा चटणी भाकरीचा बैल राजा हा आमच्या गावची एक शान आहे. आणि आमच्या गावाला या राजामुळं नावाचं नाव हे झालं काय नाव प्रसिद्धीस आणलेलं आहे. तरी एवढं बोलून मी भारत गणपत तोरणे. जसं की आता बोलायचं काय उरलंच नाही. माझ्या भावांनी एवढं जे सांगितलं की सुनील भाऊ तोरणे पोतराज त्यांनी काय आम्हाला ठेवलेलंच नाही. एवढं जे त्या राजाचा गाजावाजा करत सगळं सांगितलेलं आहे त्यानं मला एवढाच अभिमान आहे की मी घरणिकीचा आहे आणि घरणिकीचा राजा आमचा आहे आणि ह्याचा असाच जयघोष व्हावा एवढंच मी बोलून संपवतो. माझं नाव शिवाजी मारुती पाटील, घरणिकी तालुका आटपाडी जिल्हा सांगली. घरणिकीच्या राजाचा मला लय गर्व आहे, अभिमान आहे. सलग 5 फायनल मारून 1 नंबर घेऊन घरणिकीचं नाव आणि तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव रोशन केलं आहे घरणिकीच्या राजानं. काल जाऊन शिल्पी घेऊन आलो आहे अजून. धन्यवाद. मी डॉक्टर विरकर घरणिकी. आता मी गेले 25 वर्ष झाले आहे इथं घरणिकीत प्रॅक्टिस करतो आहे. घरणिकीचा राजाचा आम्हाला अभिमान आहे. 5 वेळा हिंद केसरीचं मैदान मारले. कुठे घरणिकीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजले घरणिकीच्या राजामुळं. त्यामुळं गावातल्या सगळ्या लोकांना घरणिकीच्या राजाबद्दल प्रेम आहे, आदर आहे. आणि त्यानं गावाचं नाव सगळ्या म्हणजे महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा प्रसिद्ध केलं. त्यामुळं घरणिकीच्या राजाबद्दल सारखा अभिमान आहे. असं आहे. रावसाहेब मेतकरी घरणीकर. काय वाटतं रावसाहेब तुम्हाला आज घरणिकीच्या राजानं 5 मैदानी केलं तुम्हाला काय वाटतंय? आनंद आहे. घरणिकी राजाने 5 मैदान जिंकल्याबद्दल आनंद झाला आपल्या. माझं नाव सुरेश श्रीरंग पवार, घरणिकी. आता घरणिकीच्या राजाने 5 सलग मैदानी केलेली आहेत. 1 नंबरचा मानकरी आहे. त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव गाजते. त्या सगळ्यांना विचारतात म्हणजे सगळेजण त्या नावाबद्दल विचारतात घरणिकीचा राजा घरणिकीचा राजा. ॲज अ घरणिकीकर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला राजाचं नंबर काढतोय त्याचा खूप अभिमान आहे. घरणिकीचं नाव पूर्ण त्यांनी महाराष्ट्रभर पसरवलं आहे. अगोदर घरणिकी हे गाव सहसा कुणाला माहीत नव्हतं. आम्हालासुद्धा आम्ही बाहेर असतो तर आम्हाला सांगावं लागत होतं की बाबा आम्ही सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यामध्ये घरणिकी गाव आहे. पण आता घरोघर ह्या राजामुळं घरणिकीचं नाव पोचलेलं आहे. खूप सुंदर असा पळत आहे तो. आणि सर्व घरणिकर या बैलाच्या पळण्यामुळं सगळे खुश आहे. अगोदर आम्ही बकासूर, सोन्या हे असे बैल बघत होतो ते इतर गावचे, मुंबई म्हणा किंवा इतर ठिकाणावरून येत होते, औरंगाबाद इकडून तिकडून बाहेरचे. पण आता राजाने महाराष्ट्रभर आपल्या घरणिकीचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव हे कमवलेलं आहे. बाळासाहेब मानेंना बी आम्ही धन्यवाद देतो. गरिबीत येऊन त्यांनी हा बैल सांभाळलेला आहे आणि त्यांचं नाव कमवतो तो. बाकी सगळ्यांना आनंद आहे. चांगलं आहे. त्यांनी आणखी पुढची मैदानं मारावी, चांगलं हे करावं ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. नाव माझं विक्रम विठोबा दांगडे, घरणी गावचे मी माजी सरपंच, तालुका आटपाडी जिल्हा सांगली. आज घरणिकी गावचा राजा हा बैल 1 नंबरचा पळतोय. त्याचं महाराष्ट्रात नाव झाले. महाराष्ट्रात मी एके दिवशी पुण्यातून आषाढी वारीला निघालो होतो. तर प्रत्येक सासवडचे 5-7 लोक बसले. मग त्याच्याजवळ ते 5-7 लोक बसल्यावर ना माझ्या बाकड्या माणूस एक आला आणि मी म्हटलं आपलं ती माणूस म्हटला मला तुम्ही कुठलं? तर म्हटलं मी घरणिकीचा. अहो मग घरणिकीचा राजा म्हटले, घरणिकीचा राजाच का तुम्ही? हो म्हटलं मी घरणिकीचा राजाच म्हटलं. तिथंच म्हटलं आमच्या शेजारालाच बैल आहे, चांगल्यापैकी बैल आहे. ते अहो म्हटले ऑल महाराष्ट्रात त्या बैलाचं नाव झाले म्हणले.
ऑल महाराष्ट्रात असा राजाचा पळब आहे. आणि सलग तरी आता 5 फायनल मारली, 5 गावची 5 फायनल मारली. आता उद्या परवा फलटणचं मैदान आहे, हे 6वं मैदान मारावं अशी बी आमची अपेक्षा आहे. मालक गरीब पण बैल श्रीमंत. हां, मालक एकदम आपला सोजवळ, माझा दोस्त आहे, शाळेतला वर्ग मित्र आहे. एका सायकलीवर आम्ही शाळेला जात होतो, डबल खरसुंडीला. पण आपलं काय दैवानं चांगलं झालं आहे, त्याचं बेस्ट आहे, गरीब माणूस आहे. पण माणसाचं नाव नाही, पण त्या बैलानं अख्ख्या गावाचं नाव ऑल महाराष्ट्रात केलं आहे. बैलाला का नाही, मुलाचं सांभाळ. हां, बैलाला चांगलं सांभाळते, चांगलं पोषण करते, आहार चांगला देते ती सगळं. त्यांची त्या माया महिला मायाच बसली आहे. पण बैल मागितला 35ला मागितला पहिल्यांदा, पुन्हा 51ला मागितला, 75ला मागितला, 1,11,000 बैल मागितला. 1 करोडला मागितला तरी दिलं नाही. 1,11,000 बैल मागितला, तरी त्यांची पैशाच्या अभावी त्याची पैसा बाबा नको आहे असं त्याने वाटलं. पैसा हा बैलच पाहिजे, बैल आमचा बैल घरचा आहे, पैसे काय आम्ही विकत आणला नाही, काय नाही, अशी एक त्यांची भावना होती. आणि त्या भावनेप्रमाणे तिने पैशाला मन लावलं नाही. आणि त्या ह्याच्यातच तिने आपला बैल तिने पाळला आहे. आता ती बैल विकत नसतात, काय असं तो शेवटपर्यंत त्यांचा फायनलचाच आणला ते करत राहतील. असं एकदम राजानं घरचे असं नाव करून ठेवले. एवढीच मला आज राजाच्या नावानं घरनिकी ओळखायला लागली कुठं आहे महाराष्ट्रात. ऑल महाराष्ट्रात ओळखते, ऑल महाराष्ट्रात घरनिकी म्हटलं का राजाची घरनिकी म्हणते माणूस. कुठे बी जावा, मग कुठे बी जावा, सोलापूरला जावा, पुण्याला जावा, मुंबईला जावा, सांगलीला जावा, कोल्हापूरला जावा, कुठेही जावा, घरनिकी म्हटलं का राजाची सांगायचं, आपलं राजाची घरनिकी. तमिळनाडूमध्ये नाही असं आम्हाला विचारायचं काय माहिती आहे, असं प्रसिद्ध गाव झालं आपले. केवळ कितवा नंबर आला. हा, सलग 5 मारलेत म्हटलं. आपलं खेड्यापाड्यातलं गाव पण या राजानं जिल्ह्यात हे केलंय आपलं गाव. तुम्ही बोला की भाऊजी. काल सांगलीला गेलो दवाखान्यात, तरी तिथं मी घरनिकीचं म्हटलं ते राजाची घरनिकी बी आहे. सगळं लोक म्हणायला लागले, म्हणजे बैलांना एक गावाचं नावच करून ठेवलंय. ऑल ह्याच्यात आपल्या गावचं नाव लौकिक मिळवलं अगदी. माझं नाव गणेश राजेंद्र चव्हाण, राहणार घरनिकी. आता सध्या घरनिकीमध्ये राजा हा बैल सध्या सलग 5 नंबर काढलेत. हा घरनिकीमध्ये भरपूर नाव रोशन केलं आहे त्यांना. तुम्हाला काय वाटतं गणेश, मग आता या राजाने काय करायला पाहिजे, तुम्हाला किती आनंद आहे? तुम्ही आता आनंद हा घरनिकीला भरपूरच आनंद आहे. माझे नाव मैपतराव दादासाहेब पवार, राहणार घरनिकी. घरनिकी गाव हे डोंगराच्या कपारीमध्ये पश्चिम भागामध्ये आहे. त्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये घरनिकी गाव हे राजामुळं हे कुठं गाव आहे हे जनतेला किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत नव्हतं. पण राजाने सलग 5 वेळा नंबर पटकावला, पहिला नंबर. त्याच्यामुळे घरनिकी हे गाव राजानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. आणि प्रत्येक गावामधला लोक या ठिकाणी येऊन राजाचं गाव घरनिकी हे ओळखायला चालू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं लोकांची गर्दी त्या गरीब घराण्यामध्ये रामोशी समाजाचा एक व्यक्तीनं एक बैल असा महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक गाजवलेला बैल त्या लोकांनी पाळलेला आहे. त्या माणसाची तशी परिस्थिती नाही आहे, पण तरीही त्या बैलासाठी त्यांची 2-3 मुलं, त्यांची मंडळी, त्यांचं मालक बाळासाहेब नामदेव माने यांनी अतिशय कष्ट घेऊन मुलाला कमी जपलं, पण त्या राजा या बैलाला त्यांनी अतिशय प्रेमानं आणि जीवानं सांभाळून त्याचं नाव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. आणि घरनिकी हे गाव कुठं आहे आणि कुठली घरनिकी, राजाची घरनिकी हे ओळखलं जातं. राजाला बघण्यासाठी एक घरनिकीमध्ये एक लग्न समारंभ होता. त्यामध्ये कोल्हापूरचे केटर्स जवळजवळ 2 ट्रॅव्हल्स भरून इथं लग्न कार्यालयासाठी आले होते. मोठं लग्न होतं. त्यामध्ये त्यांचं काम संपल्यानंतर माझ्या घराशेजारी म्हणजे मैपतराव पवार यांच्या घराशेजारी ट्रॅव्हल्स उभा होत्या 2. त्यामधल्या केटर्सनी आम्हाला विचारलं की राजाचं घर कुठं आहे, आम्हाला राजा बघायचा आहे. म्हणून त्यांना रात्रीच्या 10 वाजता जवळजवळ
40 ते 60 लोक केटर्स हे राजाला बघण्यासाठी त्यांच्या घरापाशी नेऊन सोडलं. हे कोल्हापूरच्या पोरांनी हे बघितल्यानंतर राजाबरोबर फोटो काढणे हे रात्रीच्या वेळी त्यांनी कार्यक्रम करून ते कोल्हापूरला प्रयाण झाले. निलेश अंकुश दायंगडे, मी गर्निकी किराणा दुकानदार आहे, किराणा व्यावसायिक आहे आणि राजाप्रेमी पण आहे. आता राजाने 5 मैदानं सलग 1 नंबर केलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आता तुम्हाला माहिती आहे का बरेच लोक येत असतात, तर तुम्ही कसं बघताय त्या गोष्टीला की गर्निकीच्या राजानं एवढं नाव केलेलं आहे? आणि राजा हा आमच्या गावची शानच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजामुळे आम्हाला भरपूर ओळखतात लोक, की पहिलं कसं सांगायला लागायचं की आम्ही विट्याचं आहे, गर्निकीचं सांगितल्यावर गर्निकी गाव हा कोण ओळखत नव्हतं. मग आम्ही सांगायचो आटपाडीचं आहे, विट्याचं आहे असं सांगायला लागायचं. राजामुळं आता आम्ही गर्निकी सांगितलं तरी आम्हाला ओळखतात लोक की आम्ही गर्निकीच्या राजाचे आहे. माझं नाव शिवाजी बागोजी खैरमोडे, गर्निकी, माझी डेप्युटी सरपंच. आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये गर्निकी जे गाव गाजतंय ते आपल्या एक राजा बैलामुळं. महाराष्ट्रभर कुठंही जाऊ द्या, आपल्या या राजा बैलामुळं आपण गर्निकीची ओळख पूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे. त्यामुळं मला खूप अभिमान वाटतो. मी एक गावचा नागरिक या नात्यानं ज्या बैलानं आपल्या गावचं नाव राज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतभर गलाई बांधव जिकडे जिकडे असतील तिथंसुद्धा आपण या राजा बैलामुळे आपल्या गर्निकी गावचं आणि आपल्या तालुक्याचं नाव अजरामर झालं आहे. त्यामुळं या बैलानं जे त्या मालकांना जे या भागामध्ये यश दिलं आहे त्या बैलामुळं हे आज सर्वच आपण गर्निकीकर ही पुढच्या मार्गावर आहोत. आणि राजा बैलानं असंच प्रत्येक अड्ड्यावर प्रत्येक जिथं जिथं स्पर्धा आहे या बैलगाड्यांची त्यामध्ये या बैलाला यशस्वीपणे समर्थ साथ मिळावी आणि त्यानं आपल्या गर्निकी गावचं उज्ज्वल असं भविष्य या महाराष्ट्रात किंवा या भारतामध्ये उज्ज्वल असं भविष्य करावं असं मी त्यालाही माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आणि गर्निकी गावचं नाव त्यानं कायम उज्ज्वल व्हावं असं मी त्यालाही हार्दिक शुभेच्छा देतो माझ्यातर्फे. माझं नाव साहिल मनोहर जाधव, मी राहायला डोंबिवलीत आहे. राजा काय आमचा घरचाच बैल आहे, म्हणून मला सुट्टी भेटली तर मी पहिल्यांदा इथे येतो. आणि इथे येतो तर पहिलं मी घरात जात नाही, पहिले मी राजाकडे जातो, त्याला गोंजारणार, त्यासोबत थोडं बसणार, मगच मी घरी येणार. आणि राजा काय आता हाय सगळ्यात टॉपलाच आहे, पण मला त्याचं प्राऊड फिलिंग येते आणि मी खुश पण आहे तेवढा. मित्रांनो, आता आपण भेटतोय राजाच्या मालकीन. ओके, आज बघा काकी, मला सांगा राजा बरं का लहानपणापासून आता मोठा झाला एवढा, बरोबर, आज तुम्हाला अख्खा महाराष्ट्र राजाची मालकीन म्हणून ओळखतोय. होय की. तर तुम्हाला कसं वाटते, काय आनंद होतोय? मला खूप आनंद होतोय. राजाची मालकीन नाही, आता प्रत्येक जण म्हणते राजाची मालकीन नाही, आई झालेली आहे म्हणून. हां, राजाची आई, राजाची आई झाल्यापासून तुम्हाला किती म्हणजे आनंद वाटला, तुम्हाला किती बदल झाले तुमच्या ह्याच्यात? माझ्या ह्याच्यात बदल झाले ते की भरपूर बदल झाले ते. कारण मला आता 3 मुलं आहेत ती आहेत, आता तो 4था झालाय. मला मुलगी नसून सुद्धा आता राजाने त्याच्या बहीण सुद्धा मानून घेतलेली. आता ती एका मुंबईवरनं बघा आज आलेली आहे, आज ती राजाला भेटायला येणार आहे. हां, मग मला मुलगी माझी नसली तरी मी एक मानलेली मुलगी आहे म्हणून ती एक आता ती जर मैदानात ती येते इथं. राजामुळे झालेलं आहे. हां, राजामुळे झालेलं आहे सगळं. खूप आनंद आहे, म्हणजे खूप आनंद आहे. हां, आणि आता रोजचे मग आता राजा जेव्हा जातोय आता मैदान, आता सलग 5 मैदान केलेत राजा. हो, 5. हां, तर आता जेव्हा त्याला घालवता मैदानाला तेव्हा मग तुम्ही त्याला काय देता का नाही, त्याच्या कानात कान मंत्र देता का नाही? हा, कान मंत्र द्यायचं काय प्रत्येक वेळेला देत नाही, एखाद्या वेळेला देते की. प्रत्येक वेळेला आता आपण आपल्या मुलाला रोज जर सांगितलं बाबा एवढं कर म्हणल्यावर तो करू शकतोय का? हा, आनंद आहे म्हणजे 5 मैदानी केलेत. तर आता तुम्हाला काय वाटतं, असंच मैदानात सदैव गुलालात राहायला पाहिजे? हा, असंच मला वाटतं की आपल्याला 1 नंबर नसला तर पण गुलाल हा पडलाच पाहिजे आपल्या राजावर. म्हणजे राजाला आपल्या गुलाल पडणं का खूप वाईट वाटतं. त्याच्या डोळ्यात अक्षरशः तो रडतो माझ्यापाशी, म्हणून त्याच्यापेक्षा बी मला वाईट वाटतं.
आता माझा दुसरा एक प्रश्न तुम्हाला आहे की आता राजाचा एक भाऊ पण आहे बारका बापू. तर आता तो पण हळूहळू व्हायला लागलाय मोठा. तर तुम्हाला त्याची काय अपेक्षा आहे, तुमचं काय प्लॅन आहे त्याच्यावर? त्याला बी असा हाय असा राजासारखा बनवणार. हाय असा त्यानं राजा बरोबरच पहिल्यांदा त्याला जोडणार आणि पहिल्यांदाच त्याचा गुलाल घेणार. नंबर नाही काही ना, पण पहिल्यांदा गुलालातच आणणार त्याला. म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे. हा, पूर्ण तयारी केलेली आहे ते. त्याला घडवून चालू आहे. घडवून चालू आहे त्याला. बरोबर. आपल्या ज्या आहे या परिस्थितीमधून त्याला आहे या परिस्थिती. तसं राजाला काय त्याला मिळालं नाही, चटणी भाकरीच मिळाली. पण राजामुळे आता त्याला थोडी थोडी डाळ मिळते बारक्याला. म्हणजे राजाचा मोठा भाऊ बारक्या भावाला घडवण्यात साथ आहे तुम्हाला? साथ आहे त्याची. कारण कसं आहे, राजाला आपल्यापासून काय मिळालं नाही, चटणी भाकरीला तो आहे. पण त्याच्यामुळं आता त्याला त्याच्यामुळं मिळायला लागले थोडं थोडं खायला. मोठा भाऊ म्हणजे बारक्या भावाला सांभाळतोय. आनंद आहे. आता आपण राजाबद्दल बोललो, राजाच्या भावाबद्दल बोललो. राजाच्या आईबद्दल तुम्ही काय सांगताय? राजाच्या आईबद्दल काय तुम्ही म्हणताय? त्याला काय, राजाची आई अशी आहे ती जोपर्यंत त्याचं वासरू पिते, म्हणजे राजाचा भाव पितोय, तोपर्यंत ती किती जरी तिला खायला घातलं तर ती हाय अशीच राहते. नुसती तिला कोण म्हणणार नाही की ही राजाची आई आहे म्हणून. अशी वडून टाकल्यावर ते प्रत्येकजण मला येईल ती माणसं म्हणते ती तिला काहीतरी खायला घाला म्हणून. पण तिला खायला काय नुसतं शेलकं कणसं पाहिजे ती नुसती. मग आपल्याला राजाला घालायची का तिला घालायची? आपण आता 2 वर्ष सगळं विकतचं घालतोय, मग त्यातनं बी तिला थोडं थोडं घालतोय त्याचं. मग ती अशी तयार होत नाही ना, एकदम खराब आहे. म्हातारी असल्यावर दिसायला लागली. मग माणसं प्रत्येकजण आता रोज 100-150 माणूस आपल्या घरी येते. मग ती प्रत्येकजण म्हणतं ही आहे राजाची आई, ही नाही म्हण दुसरी असेल. तर नाही म्हणलं, हीच राजाची आई आहे. ती राजाची आई अशीच राहते. ज्या टायमाला ती गरोदर राहती त्या टायमाला ती चांगली होती म्हणजे, तोपर्यंत ही अशीच असते. ओके. नमस्कार. आपण मी स्वतः माझी पहिली ओळख करून देतो. मी समाधान कदम, घरनिकीकर. आता हे घरनिकीकर जे आहे याचा जो करता धरता आहे तो आहे घरनिकीचा राजा. काय व्हायचं, पहिले मी ऑफिसला मुंबईला आहे, नोकरीनिमित्त मी मुंबईला असतो, पण मी स्थानिक घरनिकीचा आहे. जेव्हा आम्ही बाहेर असायचो तेव्हा आम्ही कोणाला सांगायचो कसं की आम्ही सांगलीचे आहोत किंवा आम्ही आटपाडी तालुक्याचे आहोत असं सांगायचं, कारण का घरनिकी कोणाला माहीतच नव्हतं. जेव्हा या घरनिकीच्या राजाचं नाव अख्खा महाराष्ट्र भारतभर झालेलं आहे तेव्हा आम्हाला घरनिकीकर नावानेच ओळखतात. कारण आम्ही कोणाला सांगताना पहिलं ते सांगतो आम्ही घरनिकीचे आहोत, मी घरनिकीकर आहे हे आम्हाला सांगतोय, तेव्हा आम्हाला खूप अभिमान वाटतो. कारण त्याचं असं आहे, ह्या घरनिकीच्या राजानं आम्हाला खूप मोठं वैभव मिळवून दिलेलं आहे. म्हणजे आमच्या घरनिकीला आणि या घरनिकीतल्या प्रत्येक नागरिकाला खूप मोठं वैभव मिळवून दिलेलं आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की आमच्या घरनिकी गावामध्ये व्यावसायिक आहेत किंवा नोकरी धंद्याला जाणारे बरेच पुण्या मुंबईला अख्ख्या महाराष्ट्रभर आणि भारताच्या बाहेर पण लोक आहेत. ते जेव्हा पण सांगतात तेव्हा सांगताना ते आम्हाला सांगतात की आम्ही इथे आहोत, आम्ही तिथे आहोत. आम्हाला कोणी विचारतो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की आम्ही घरनिकीचे आहोत. त्याचं कारण असं की आता बैलगाडी क्षेत्र जे आहे हे आता छोटं न राहिलेलं नाही, ते आता खूप मोठं झालेलं आहे. आज तुम्ही बघत असाल महिन्याच्या कमीत कमी 15 ते 16 मैदान असतात, ते पण मोठी मोठी मैदानं. आणि त्याच्यामध्ये बरीच आता बैल नामचीन झालेले आहेत. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आज आमच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये जरी बघायला गेलं तर आमच्या गावचा बैल घरनिकीचा राजा हा आता टॉपच्या बैलांमधला 1 नंबरचा बैल आहे. पहिलं कसं व्हायचं की हा बैल बाबा लय मोठा पळतो, तो बैल लय मोठा पळतो, हे आम्हाला फक्त ऐकून असतं, त्यामुळे आमचा पण एवढा रस नव्हता. पण ज्या राजाने जो आता नंबर म्हणजे 1 नंबरातच आहे, प्रत्येक मैदानात 1 नंबरामध्ये आहे, तर तेव्हा आम्हाला असं वाटतं की आम्ही हा आमच्या घरनिकीचा राजा 1 नंबरात आहे. आम्हाला जरी कोणाचा मित्र जे बोलणार मला की तुमचा बाबा तुमच्या घरनिकीचा बैल 1 नंबर आहे, आज एवढा पळाला, पण त्यांनी पिकअप एवढा घेतला, हे जेव्हा बोलताना जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आमचा ऊर असा भरून येतो. कारण का त्याच घरनिकी गावचे आम्ही घरनिकीचे रहिवासी. त्यामुळे मी कुठेही नाव सांगताना पहिले सांगतो की घरनिकी म्हणजे समाधान कदम घरनिकीकर.
बरं, आता आपण ह्या सगळ्या माहितीनंतर आपण सगळे दादांना ओळखतच आहे. तर ह्या बैलाचे मालक बाळूभाऊ माने, तर आता ह्यांची ओळख मला करून द्यायची अजिबात आवश्यकता नाही. कारण का की त्यांना अख्खा महाराष्ट्र गर्णिकीच्या राजाचे मालक म्हणून ओळखतोय. तुम्ही त्यांना बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर आता मला त्यांना पण काही गोष्टी विचारायच्या आहेत. तर आता बाळूभाऊ मला सांगा, पहिलं गर्णिकीच्या राजाच्या अगोदरचे बाळूभाऊ आणि आता गर्णिकीच्या राजाचे मालक बाळूभाऊ, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा किती आनंद आहे किंवा काय तुमच्यात बदल झाले, तुम्हाला काय वाटतं? आमच्यात काय बदल झालेला नाही, पण फक्त कसं आहे, आनंदही होणारच आहे. कारण स्वतःचा बैल पोहतोय म्हणून. कारण हे क्षेत्र कसं आहे, बाकीच्याने मोठं करायचं आहे, स्वतः मोठं होत नाही. बाकीच्याने उचलून धरलं तरच होणार आहे. मीडियामार्फत म्हणा या यूट्यूब चॅनलमार्फतच ही वर जाणार आहे. कारण आम्ही स्वतःहून जाणार नाही ना वर, आणि ती कृपा राजाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते मला सांगायचं होतं की सगळी कृपा ही राजाची आहे. कारण का या घरनिकीला जे वैभव आणून दिलेलं आहे ते हे घरनिकीच्या राजाने दिलेलं आहे. आणि हा बाळूभाऊचा जो स्वभाव आहे बघा, आज एवढा मोठा माणूस आहे, आज विचार करा, एवढा मोठा बैल दावणीला आहे, त्या बैलानं अख्खा महाराष्ट्र भारत देश गाजवला या बैलगाडी क्षेत्रामध्ये. तरीसुद्धा राहणीमान म्हणा किंवा भाषा म्हणा किंवा त्यांचा इतरांशी असलेला संबंध म्हणा, हे तसेच आहेत. ते अजिबात बदलू दिलेले नाहीत. माणसाचं माणूस पण हे ह्याच्यातच बघायला मिळतं. बरं, आता ह्याच्यासोबतच आज आपण एक आमच्या घरनिकी गावचे नेते, आमचे मित्रच म्हणा, आम्ही नेते त्यांना नंतर म्हणतो, आमचे मित्र आहेत सर्वप्रथम. तर अक्षय माने आहेत. ओके, तर अक्षय मानेंना पण आपण विचारूया की नक्की तुम्हाला काय वाटतं. बरं अक्षय भैया, मला एक सांगा, आज घरनिकीचं नाव आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर घरनिकीच्या राजाने आपल्याला नावलौकिक कमवून दिलेलं आहे. तर तुम्ही ह्या गोष्टीला कसं बघताय, म्हणजे कुठल्या दृष्टिकोनातून बघताय, तुम्हाला काय वाटतंय ॲज अ घरनिकीकर म्हणून, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला घरनिकीकर म्हणून जे नावाची ओळख दिली ते फक्त आणि फक्त राजामुळं झालं आहे. की घरनिकी ह्या गावाला म्हणजे कुठं एवढं प्रसिद्ध नव्हतं गाव, दुष्काळ तालुक्यातलं गाव आहे. घरनिकी कुठं आहे काय माणसाला पहिले सांगायला लागत होतं की बाबा आमच्या शेजारी खरसुंडी आहे, खरसुंडीजवळ घरनिकी गाव आहे. पण आत्ता आपण घरनिकी म्हणलं तरी राजाचं नाव आधी येतं आहे, परत घरनिकी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात माहीत आहे की ह्या राजाच्या कर्तृत्वामुळं घरनिकी गावचं नाव हे महाराष्ट्रभर झालं आहे, जगभर झालं आहे. तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही कितीतरी देशात राजामुळं घरनिकीचं नावसुद्धा झालेलं आहे. आणि ह्या राजाच्या कर्तृत्वापुढं आम्हाला असं वाटतं की आबाळसुद्धा ठेंगणं झालेलं आहे. 100% आम्हाला याचा खूप अभिमान आहे. नक्की मी सुद्धा घरनिकर आहे आणि मला सुद्धा खूप अभिमान आहे. म्हणजे बघा, मी मुंबईला नोकरीनिमित्त असल्यामुळं मी राहायला बदलापूरला आहे. तर बदलापूरला जेव्हा राजाचं मैदान असते आणि आत्ता बघा, हे आज तारीख आहे 28 तारीख आहे, तरी आज म्हणतोय मी, ह्या राजानं सलग 5 मैदानात 1 नंबरचा मानकरी आहे राजा. ज्या दिवशी ह्या राजानं मैदान मारलेलं आहे, जेव्हा मी आमच्या सोसायटीत एंटर करतो तेव्हा आमच्या सोसायटीमध्ये कितीतरी राजाचे फॅन आहेत. ते सहज बोलतात, आज राजाने नाव काढलं, आज जबरदस्त पळाला, त्याचा ओव्हरटेक जबरदस्त झाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्हाला ऐकायला मिळतात, त्या एवढं लांबून, म्हणजे आमचं गाव 400 किलोमीटर आहे मुंबईला जायचं म्हटलं तर, पण तिथंसुद्धा आम्हाला हे शब्द ऐकायला येतात, तेव्हा आम्हाला असं वाटतं की आमचं गाव कुठे येऊन बसलेलं आहे, म्हणजे किती लांब आपण गेलेलो आहे. आपण या घरनिकी गावातून मुंबई म्हटलं तर खूप लांबचं अंतर आहे. आम्ही पहिले नोकरीला आमच्या गावातले किंवा असायचे किंवा व्यवसायानिमित्त बाहेर असायचे, पण आम्हाला आज ते सुद्धा एकदम खूप जवळ वाटायला लागले. कारण याचं असं आहे की घरनिकीचा राजा आणि त्याचं जे कर्तृत्व आहे की आज एवढ्या लांब, म्हणजे शून्यातून विश्व उभा करणारा हा आमचा घरनिकीचा राजा आहे. कारण आज आम्ही बघतोय बघा, आज तसं बघायला गेलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये एवढे नामचीन बैल आहेत, म्हणजे एवढे मोठे मोठे बैल आहेत. त्यांचा बॅकग्राऊंड जर बघाल ना तुम्ही, तर त्या बॅकग्राऊंडमध्ये आम्हाला असं बघायला मिळतं की ते खानदानी पैसेवाले आहेत. बरं त्यांचा खुराक हा टायमाला असतो. बरं, त्यांचं काळजी घेणं, त्यांची हॉस्पिटॅलिटी आहे, ज्या काय गोष्टी आहेत, म्हणजे त्यांचं हॉस्पिटलचा म्हणजे डॉक्टरांकडून ज्या काय त्याची देखभाल केली जाते, त्याचा खाना, त्याचा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे लक्ष ठेवणारी माणसं आहेत, त्याच्याकडे बघणारी माणसं आहेत. पण हा आमचा चटणी भाकरीचा बैल बघणारे म्हणजे काय, सकाळचं जे सर्व जनावरांना, आपल्या दावणीची जनावरं आहेत त्यांना जे नेहमीचं केलं जातं तेवढीच त्याची सेवा आहे.
त्याला पाहिजे ते खायला, म्हणजे जे नॉर्मल जनावरांना खायला घातलं जातं तेच त्याला खायला घातलं जातं. आपल्याकडं काय बदामाची काय सोय नाही किंवा आपण काजू बदाम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अजिबात तसली काय नसते. पण तरीसुद्धा आज त्याचं कर्तृत्व, हे एकच या कर्तृत्वावरती आज हा गर्निकीचं नाव अख्खा महाराष्ट्र अख्खा देश बघतोय. पण फक्त हे देशातच बघतात असं नाही, आमचे काही मित्र आहेत, मित्रमंडळी आहेत, हे विदेशात आहेत. ज्या दिवशी बैलगाडीचं मैदान लाईव्ह लागतं यूट्यूबला, तेव्हा त्याचा आनंद हा महाराष्ट्रातून नाही, भारतातून नाही, तर पूर्ण देशभरातून, म्हणजे देशाच्या बाहेरून आंतरराष्ट्रीय जे काही मित्रमंडळी बसलेले आहेत त्या लोकसुद्धा तिथं जाऊन आपलं मैदान बघतात किंवा राजाला बघतात. म्हणजे हा किती मोठा आनंद आहे ना, हे मी शब्दात सांगू नाही शकत. तरी पण हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा हा उद्देशच असा आहे की ह्या राजाच्या कर्तृत्वावर आम्ही गर्निकीकर किती सुखावलो आहोत. म्हणजे गर्निकीचं नाव एवढ्या लांब पोचलेलं आहे, सगळ्यांच्या तोंडी गर्निकीचा राजा, गर्निकीचा राजा. बरं, आम्ही कोणाकडे गेलो भेटायला तर तिथं पण आम्हाला सांगितलं जातं तुम्ही गर्निकीचे का, तर हो आम्ही गर्निकीचे आहे. मी फक्त एकदा शेलूच्या मैदानाला गेलो होतो, मला आवर्जून सांगावंसं वाटेल. तर त्या शेलूला बिनजोडचं मैदान आहे, आमचा गर्निकीचा बैल येणार आहे, आता बिनजोडच्या मैदानाला पण येणार आहे, मुंबई पण गाजवणार आहे. ओके, म्हणजे आम्हाला हे अभिमानानं सांगावंसं वाटते की गर्निकीचा राजा बिनजोडच्या मुंबईच्या मैदानाला पण येणार आहे. पण मी त्या शेलूच्या मैदानाला गेलो होतो तर तिकडं फक्त मी टी शर्ट घातलं होतं गर्निकीच्या राजाचं. मला ते बघून सुद्धा मला कितीतरी जणांनी विचारलं होतं गर्निकीचा राजा आलाय काय. म्हणजे ही आपण त्याला हे म्हणत नाही की वेगळ्या अर्थाने घेत नाही, परंतु लोकांचा जो क्रेज आहे तो एवढ्या लांबून सुद्धा या गर्निकीचा राजाचा क्रेज आहे, हे आम्हाला खूप अभिमान आहे. आणि ॲज अ गर्निकीकर, म्हणजे मी गर्निकीकर स्थानिक, आज हा व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देशच हा होता की बरेच इंटरव्ह्यूज होतात आपल्या यूट्यूबला बघायला मिळतात, बऱ्याच जागी बघायला मिळतात, रील्समध्ये बघायला मिळतात. परंतु त्या इंटरव्ह्यूजमध्ये कसं आहे की ठराविक नेमके प्रश्न असतात, वेगळे काही प्रश्न असतात. परंतु ॲज अ गर्निकीकर मला काय आनंद होतोय, मला काय आनंद झालेला आहे, मी किती सुखावलोय या नावांमुळं, तर ते मला सांगण्याचा मी याच्यातून प्रयत्न करत होतो. ओके, आणि तोच प्रयत्न आज आपण करत आहे. आज माझ्यासोबत आता कसं पावसाचा दिवस आहे त्याच्यामुळं मला खरं तर राजाच्या सोबत जी मंडळी हमेशा असतात, म्हणजे सदैव त्याच्यासोबत असतात, त्याच्या मैदानाला असतात, त्याच्या आसपास असतात, म्हणजे कुठं चालला तर त्याच्यासोबत असणारी मंडळी आहेत. मला यांचे पण काही इंटरव्ह्यूज घ्यायचे आहेत, नक्कीच तुम्हाला त्यांच्या इंटरव्ह्यूज पण मी तुम्हाला दाखवेन. आणि जसा ह्या मी गर्निकीकर म्हणून जसा या राजाच्या प्रसिद्धीला किंवा राजाच्या जो काही म्हणजे त्याची जी काय प्रसिद्धी झालेली आहे किंवा नाव होते त्याला जसा तुम्ही सपोर्ट करताय त्याबद्दल मी गर्निकीकर म्हणून ह्या तुमच्या सर्वांचा, जे प्रेक्षक आहेत, बघणारे आहेत, त्या सर्वांना मी आभार मानतो. कारण जेवढे तुम्ही जेवढा बैल मोठा कराल, जसं दादाने सांगितलं, जसा जेवढा तुम्ही बैल मोठा करणार आहे, जेव्हा तुम्ही बोलणार आहे तेवढाच बैल आमचा त्या नावाने सुद्धा मोठा होणार आहे. बरोबर, तर बैल हा त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतोच होतोय. पण तुम्ही जे बघताय, तुम्ही जो प्रतिसाद देताय तो चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल सुद्धा मी गर्निकीकर या नात्यानं तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे आणि धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावर देत राहा. आमचा बैल त्याच्या कामाने तो मोठा होणारच आहे, पण तुमच्यासुद्धा आशीर्वादानं तो तेवढाच मोठा होणार आहे. त्याच्यामुळे तुमचे आशीर्वाद सुद्धा आमच्या बैलासोबत असायला हवे. बरोबर बरोबर. ओके, आणखी काय म्हणतात? काय नाही, आता म्हणायचं आहे, तुम्ही जे सांगायचं ते सांगितलंय लोकांना, काय आशीर्वाद त्यांचाच आहे. बरोबर, त्याच्यावरती आपलं मोठं. हा, शेवटी आता एवढं सांगेन की आम्हाला अजून राजाकडून खूप अपेक्षा आहेत. जेवढे महाराष्ट्रात रेकॉर्ड आहेत ते रेकॉर्ड राजानं मोडावेत असे गर्निकीकरांच्या अपेक्षा आहे. एवढंच बोलतोय. बरोबर, नक्कीच. कसं आहे आपल्या बघा प्रत्येकाचा म्हणजे शेवटी माझा घरचं आहे, आम्ही घरचे आहोत. बरोबर, आम्हाला आशा तर राहणारच आहे. बरोबर, आमची आशा अशीच आहे की जसं अक्षयनी बोलले की बाबा जसे महाराष्ट्रात जेवढे रेकॉर्ड आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये ते सगळे मोडावेत. नक्कीच आम्हाला विश्वाससुद्धा आहे की आमचा बैल ते सगळे रेकॉर्ड तोडणारच आहे. पण तरीसुद्धा आम्ही राजाकडे, आता कसं आहे राजा बघतोय आपल्याकडेच, तर बाबा आमची पण अपेक्षा आहे सगळे रेकॉर्ड आपल्या नावे झाले पाहिजे. गर्निकीकर म्हणून गर्निकीचा राजा आणि सगळे रेकॉर्ड हे टॉपच झाले पाहिजे. जसं क्रिकेटमधला देव सचिन तेंडुलकर आहे, तसं आमची आशा आहे की बैलगाडी क्षेत्रातला हिरा हे गर्निकीचा राजा व्हावा, अशी आमची एक अपेक्षा असणार आहे. आणि सर्वांनी असंच प्रेम द्या, असंच आमच्यावरती प्रेम राहू द्या. धन्यवाद.